रायझिंगनी बॅटिंग घेतली. पीसीएमसी पीसीएमसी रायझिंग स्टार्स वर्सेस पीसीएमसी योद्धा सामना सुरू होतोय अगदी काही क्षणात. रोमहर्षक सामना. पहिला चेंडू शशिकांत देवरे आता नंतर मोबाईल द्या. पीसीएमसी रायझिंग स्टार आणि पीसीएमसी योद्धा या दोन संघांमध्ये हा सामना असणार आहे. टॉस जिंकल्यानंतर पुढे पीसीएमसी रायझिंग स्टार्स प्रथम बॅटिंगसाठी हा संघ पुढे आलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना सलामीवीर रोहित पवार आणि सुचय बांगर हे दोन प्लेयर पुढे. रोहित फसवलंय रोहितला. स्लोअर बॉल गती परिवर्तन करत टाकलेला धीम्या गतीचा तो चेंडू आणि त्यावरती रोहित पवारला थांबावं लागतंय. क्रिकेट या खेळावरती आपण चर्चा करत आलो, बोलत आलो. अनेक मोठ्या व्यासपीठांवरून आपण पाहतो ठिकाणी आज क्रिकेट खेळलं जात आहे. इंटरनॅशनल क्रिकेटची माहिती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आलो. आगामी IPL मध्ये सुद्धा आपण पाहतो ठिकाणी IPL ची घोषणा IPL आपण बघणार आहोत. IPL सुद्धा अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी T20 क्रिकेट लीग भारतामधली आणि सगळ्यात जगातली श्रीमंत लीग जर कोणती असेल तर ती इंडियन प्रीमियर लीग आहे. IPL मध्ये भारतातील प्रमुख शहरांमध्ये आधारित संघ एकमेकांशी स्पर्धा करत असतात. टीम मध्ये स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना समावेश दिला जातो. 2008 पासून मध्ये आपण पाहिलं 2008 पासून IPL चा थरार सुरू होतं. तिथून पुढे आतापर्यंत IPL चा आपण थरार बघत आलो. वैभव सूर्यवंशी सगळ्यात नवोदित तरुण प्लेयर जो विकला गेला IPL मध्ये 4 रन येथील पुढे आपण पाहतो मैदानात. त्याचबरोबर 27 कोटी लागलेली बोली ऋषभ पंतची. ही खडतर काळातून सुद्धा आपण पुढे येता येतं हे ऋषभ पंतनं दाखवून दिलं. कारण त्याचा ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला होता त्यानंतर तो खेळाडू क्रिकेट खेळेल नाही खेळेल याची गॅरंटी नसताना या खेळाडूला पुढे इतकी मोठी बोली लावली. पुन्हा स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू खेळलाय. सरळ हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर टाकून दिलाय. एक ओव्हर मैदानावरती टाकून पूर्ण झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 10 ऑन बोर्ड 10 धावा या धावपलकीवरती आहेत. षटक क्रमांक 1 आतमध्ये संपल्यानंतर हा धावपलक पुढे. पहिल्या क्रमांकाचं षटक संपल्यानंतर धावपलकीवरती 10 धावा धावपलकीवरती तर अजूनही येणारे काही चेंडू पुढे येणं बाकी असणार आहे. ते 4 ओव्हरचा खेळ आपण बघणार आहोत. दुसऱ्या क्रमांकाच्या षटकाला सुरुवात होईल. दुसऱ्या षटकाचा खेळ टाकण्यासाठी राकेश हे बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी पुढे असणार आहेत. हा बॉल पुन्हा एकदा उंच फटका. क्षेत्ररक्षक समोर बॉल थांबवण्यासाठीचा प्रयत्न करत होते मात्र हा बॉलही जाऊन सरळ पडला आउट ऑफ द पार्क आणि या बॉल वरती सुद्धा 6 धावा. 6 ऑन बोर्ड 16 धावा धावपलकीवरती या षटकाबरोबरीत पूर्ण होणारा धावपलक रायझिंग स्टार. बॅक टू बॉलर. पुन्हा हा चेंडू उंच आकाशामध्ये. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खेळाडू बाद होतील. नवीन फलंदाज मध्ये चला लवकर थोडं स्पीडअप करा.
वेळ वाचवण्याचं काम कर. आपल्याला अजून मॅच कव्हर करायची तिथून पुढे. क्रिकेट खेळासंबंधित आज न्यूजपेपर जर तुम्ही वाचला असेल तर एक न्यूज आहे बघा, उत्थप्पा, रॉबिन उत्थप्पा बद्दल, की भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उत्थप्पा विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे. त्याच्यावरती पीएफच्या पैशांमध्ये अफरातफर केल्याचा मोठा आरोप झालाय. 23 लाख रुपये मोठी न्यूज होती सकाळी रॉबिन उत्थप्पाच्या बरोबर रिलेटेड. 17 धावा धावपलकीवरती षटक क्रमांक 2 आतमध्ये सुरू असताना पुन्हा लेनचा हा चेंडू क्षेत्ररक्षक डाल पुढे थांबवतो तो चेंडू, आणि तोपर्यंत पुन्हा काही धावा धावपलकीवरती घेण्याची पाहायला आपण पाहतो. या ठिकाणी तिथे प्रयत्न असणार आहे. 18 धावा धावपलकीवरती 18 ऑन बोर्ड षटक क्रमांक 2 चा हा खेळ आपण पाहायला आतमध्ये सुरू असताना अश्विननं मध्यंतरी आपण पाहतो या ठिकाणी रिटायरमेंटची घोषणा केली. त्यानं भारतीय संघाला रामराम ठोकला. स्क्वेअर लेग मध्ये गेलेला हा बॉल देऊन जाईल 4 रन चौकार. 20 ऑन बोर्ड 22 धावांचा हा स्कोर बोर्ड पूर्ण होतोय. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी क्रिकेटपटू रवींद्रचंद्र अश्विनला पत्र लिहिलं. या पत्राद्वारे पंतप्रधानांनी अश्विनला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या. आणि मोदी पत्रात म्हणतात की ज्यावेळी प्रत्येक जण अधिक ऑफ ब्रेकची अपेक्षा करत होता त्यावेळी तुम्ही कॅरम बॉल टाकला ज्याने सर्वांना चकित केलं, आणि लोक जर्सी नंबर 99 मिस करतील. अश्विन कॅरम बॉलची प्रॅक्टिस टेनिस बॉल वरती करायचा. जसप्रीत बुमराला एकदा विचारलं होतं तू इतके सतिक लाईनचे यॉर्क पद्धतीचे चेंडू कसे टाकतो, तो म्हणायचा मी टेनिस बॉल क्रिकेट खेळायचो, मला त्याचा फायदा लेदर क्रिकेटमध्ये झाला. अश्विन कॅरम बॉलची प्रॅक्टिस टेनिस बॉल वरती करायचं. अशा अनेक खेळाडू आहेत ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट खेळल्यानंतर ते पुढे आले. अश्विनने 18 डिसेंबर रोजी गाबा कसोटी नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅट मधून निवृत्ती जाहीर केली, आणि त्यानंतर मोदींनी पंतप्रधानांनी अश्विनला पत्र लिहिलं. झहीर खान सारखा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा, केदार जाधव टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. अशा अनेक खेळाडू आहेत. झहीर खानची परिस्थिती काय होती, तो त्याच्या आत्याकडे राहायचा, त्याच्या आत्या एका हॉस्पिटलमध्ये हेल्परचं काम करायची. तो झहीर खान इंटरनॅशनल क्रिकेट खेळला. भुवनेश्वर कुमारची परिस्थिती काय होती, त्याला खेळताना त्याच्याकडे स्पोर्ट्स शूज नव्हते, त्याच्या बहिणीने तिचं मंगळसूत्र घाण ठेवून त्याला स्पोर्ट्स शूज विकत घेऊन दिले. अशा परिस्थितीतून पुढे आलेले आहेत खेळाडू. हा बॉल उंच आकाशामध्ये आणि सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा येतील. या 6 धाव्यांबरोबर धावपलकीवरती 29 धावा या धावपलकीवरती. राहूच्या मैदानावरती खेळला झहीर खान क्रिकेट. उरुळी कांचनच्या मैदानावरती झहीर खान खेळला. डॉमिनिक जोसेफ एका पर्वातून इंटरनॅशनल अर्थात IPL खेळला. तो राहूच्या मैदानावरती दरवर्षी खेळायला येतो. त्यामुळे अशा अनेक प्लेयर आहेत ज्यांची उदाहरणं देता येईल जे टेनिस बॉल क्रिकेटपटू मात्र इंटरनॅशनलला त्यांनी रिप्रेझेंट केलं. उद्या भविष्यात आपल्या MR टीम मधून सुद्धा एक ऑल इंडिया ओपन किंवा महाराष्ट्रातून एक संघ असा तयार करण्यात येणार आहे. 15चा स्क्वॉड त्याचा विचार करतायत अमोलदादा. पुढे टाकली जाईल ती टीम महाराष्ट्रभर होणाऱ्या ओपन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. एक मोठी टुर्नामेंट आहे. 2 लाख रुपये बक्षीस आहे. पहिलं ती राहूत होईल 26 जानेवारीला, आणि फेब्रुवारीत एक काष्टीमध्ये स्पर्धा आहे, तिचं बक्षीस आहे 5 लाख रुपये. तिकडे MR ची टीम घेऊन जायचा प्लॅन आहे आपला. ह्या 2 स्पर्धा खेळायच्यात आणि या स्पर्धेतून 15 जणांची निवड केली जाईल. 20 टीम्स मधून 15चं स्क्वॉड तयार केलं जाईल आणि ते 15चं स्क्वॉड 5 लाख रुपयांच्या स्पर्धेला खेळेल. जर हा प्लॅन वर्क झाला, विशालदादा विश्वासराव प्लॅन 15 मध्ये त्यांना घ्यायचं का? 3 ओव्हर मध्ये 31 धावा धावपलकीवरती. एकतीस धावा धावपलकीवरती. डेंजर आहेत विशाल दादा, डेंजर. 31 ऑन बोर्ड. ते लक्षात राहतील आमच्या कायम पुढच्या स्पर्धेपर्यंत. 31 धावा धावपलकीवरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू शरापासून दूर वरती ठेवला. पॉइंट आहे पुढे.
एक धाव तर तिथे मिळाली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मात्र तिकडे झालेला नाही. षटक क्रमांक सुरू आहे. 4 क्रमांकाचं 32 वरती हा धावफलक प्रोजेक्टेड स्कोर 51 दाखवतोय. 30 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. Down the ground. 38 धावा धावफलकावरती. 2 खेळाडू बाद आहेत. टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि आता कुठे कमी धावफलक समोर दिसतोय. मॅन ऑफ द मॅच. हा आता द्यायची सगळे मॅन ऑफ द 39 धावा धावफलकावरती. मॅच. 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 39 धावा 3.3 षटकांचा खेळ संपल्यानंतर हा धावफलक आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहतो ठिकाणी अर्थात वाढतं तंत्रज्ञान. भारतानं महिला अंडर-19 आशिया चषकाचे विजेतेपद सुद्धा पटकावलं. महिला अंडर-19 आशिया कपची ही पहिलीच आवृत्ती आहे आणि रविवारी अर्थात आपण आज 22 डिसेंबर रोजी बांगलादेश अंडर-19 संघाचा 41 धावांनी पराभव केला. आज आपण क्रिकेट फेस्ट 3.0च्या या सामन्यादरम्यान उल्हास देशमुख सर आयकॉनचे झोनल मॅनेजर इथं उपस्थित आहेत. त्यांचा एक सन्मान करायचा. सर आपण स्टेजवर या प्लीज. श्रीरंग तुम्ही या सरांसोबत. त्यांचा सन्मान आपले फाउंडेशनचे स्वप्नील राग करतील. उल्हास देशमुख सर. सर आपलं स्वागत आहे क्रिकेट फेस्ट बद्दल. प्रणव देशमुख तुम्हाला विनंती, तुम्ही मंचावर या प्लीज. धन्यवाद सर. उल्हास देशमुख सर, झोनल सेल्स मॅनेजर आयकॉन. तर खेळाची आवड आहे, क्रिकेट पाहायला ते आवर्जून आले. श्रीरंग मागडे ची कली. सर तुम्ही 2 शब्द बोलावे आपल्या आयोजनाबद्दल अशी विनंती करतो. मी लास्ट इयर पण आलतो इथे बघायला. लास्ट इयर आणि आता ह्या वर्षी भरपूर फरक वाटतंय. म्हणजे जसं आता आपलं कॉमेंटेटर म्हणत होते का लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांसाठी. ज्या प्रकारे आपलं इम्प्रूव्हमेंट बघायला गेलं, आता स्क्रीन आहे, बाकी कॉमेंट्री आहे, जे बक्षीस आहे, मला वाटतं अजून 1-2 वर्षामध्ये पूर्ण मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हे आपलं पॉप्युलर होईल प्रोग्राम, अशी माझी अपेक्षा आहे. आणि माझ्यासाठी काही कधी लागलं मी सांगा, ऑलवेज मी आपल्या टीमसोबत आहे. थँक्यू. धन्यवाद सर. तुमचा म्हणता असा आशीर्वाद आणि असा आधार असेल तर आपण फाउंडेशनसाठी सगळे सदस्य मिळून जोर लावून हे कार्य करत राहू. धन्यवाद सरांना पुण्याचे. ओव्हर टू यू ऋषी. शेवटचं षटक पहिल्या इनिंग मधलं आतमध्ये येत आहे. 47 धावा धावफलकावरती. 4.4 षटकातमध्ये 47 वरती धावफलक आहे आणि बॅटिंग टीम प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेऊन आतमध्ये थोडंसं मापक धावेंवरती आतापर्यंत त्यांना रोखलं. फुल टॉस मिळाला. हा मिड विकेट सीमारेषा बाहेर खेळलाय 6 धावेंसाठी.
53 धावा या धावा पुढे येतील. शेवटचा एक चेंडू या षटकामधला आता अजून टाकायचंय मैदानात. 53 धावा धावफलक ऑन बोर्ड वरती. राईट हँड बॅटर. विकेटची आत्तापर्यंतच बघितलं तर 4 विकेट गेल्या समोर बघितलेत. पण विकेटमध्ये हा चेंडू शतरक्षक तिकडे तो बॉल थांबवण्यासाठी प्रयत्न करत होता. शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या. 57 बनवल्या. 58 धावांची गरज आहे. टॉस करू यानंतर आम्ही औंध टायगर्स आणि MR वॉरियर्स सातारा या दोन्ही संघ नायकांनी टॉस साठी या ठिकाणी संपर्क करा. टीम औंध टायगर्स आणि MR वॉरियर्स सातारा या दोन टीमचे कॅप्टननी मंचाकडे यायचं आहे. यानंतर होणारा आपल्या सामन्याचा टॉस येथे करण्यात येत आहे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर फाउंडेशन मागच्या वर्षी ज्या प्रकारे आपण हेल्थ केअर असिस्टंट इन एमर्जन्सी हे एक प्रोग्राम आयोजित केला होता, ज्याच्यामध्ये फूड कन्झर्वेशन अँड इन्व्हायरमेंटल अवेअरनेस हा पण एक प्रोग्राम आपण अरेंज केला होता मागच्या वर्षी. क्रिकेट फेस्टिवल अँड वेलनेस ॲक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये, आणि ब्लड डोनेशन कॅम्प या मागच्या वर्षी वेलफेअर करून आयोजित करण्यात आलेल्या ॲक्टिव्हिटीज होत्या. सभासदांची संख्या वाढतात तसं पुढच्या वर्षी आपलं वेलफेअरचं फाउंडेशन आणखीन मजबूत होऊन आणखीन ॲक्टिव्हिटीज आपल्याला प्लॅन करता येतील. औंध टायगर आणि MR वॉरियर्स सातारा कॅप्टन. MR वॉरियर्स सातारा कॅप्टन टॉस साठी. मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर फाउंडेशनचे सदस्य अक्षय सूर्यवंशी यांना विनंती करतो की त्यांनी हा टॉस करून घ्यायचा आहे. कॅमेरामॅन टॉस कव्हर करा. MR वॉरियर सातारा यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला आता ग्राउंडवरती जो सामना चालू आहे तो PCMC योद्धा वर्सेस PCMC रायझिंग स्टार या दोन्हीही टीम PCMC मधून येतात आणि दोनही टीम विशेष म्हणजे सोबत प्रॅक्टिस करतात. पहिला हा चेंडू वाईड. तीस चेंडू मध्ये 57 धावा. 30 चेंडू 57 ची मॅच आहे पुढे. मोठा एज आणि प्रवीण सरांचा खेळ संपला आतमध्ये. बिग विकेट इज गॉन.
धावपलकीचा पाठलाग मैदानावरती आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का टीमला. धावा आहेत 5 धावा या धावपलकीवरती. पहिल्या क्रमांकाचं षटक आतमध्ये सुरू असताना 5 ऑन बोर्ड या 5 धावांचा हा स्कोर बोर्ड आतापर्यंत बनवला गेलाय. तर एक खेळाडू बाद होऊन माघारी आहे. अजून 53 धावा ह्या विजयासाठी बनवायचे. यानंतर या ग्रुप मधला साखळी पद्धतीतला शेवटचा सामना आणि या स्पर्धेतला लीग मधलाही शेवटचा सामना. यानंतर फक्त आपण खेळवणार आहोत. चेंडू पॉइंट मध्ये उंच झेप घेत हा बॉल थांबवण्याचा प्रयत्न होता, मात्र तो बॉल जाईल पॉइंट सरळ सीमारेषा बार. 4 रन येतील या चौकारानं धावपलक्यावरती. 9 ऑन बोर्ड 9 धावा या धावपलक्यावरती. 1 गडी गमावल्यानंतर आहेत. विजयाचं कॅल्क्युलेशन आपल्यापर्यंत दिसतंय, पोहोचतंय 27 चेंडू मध्ये 49 धावा ह्या विजयासाठी बनवायचे. 27 चेंडू 49 धावा हे समीकरण पुढे. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू स्लॉक्सी बाहेर काढण्याचा प्रयत्न राहिला होता, धाव मिळाली नाही त्या चेंडूवरती. पहिलं षटक असणार आहे. त्या तुलनेमध्ये एक मापक धाव्यांमध्ये ही फाईट पुढे सुरू आहे. 26 चेंडू आणि 49 धावा हे विजयाचं समीकरण आतमध्ये. 49 ची गरज आहे, 26 चेंडू मध्ये 49 ची आवश्यकता आहे. मिड विकेट मध्ये खेळलेला हा चेंडू, शतरक्षक पुढे, 1 धाव, डॉट. चार टीम आपल्याला मिळालेल्या आहेत त्या टॉप 5 मध्ये येण्यासाठी पात्र ठरलेल्या आहेत. ग्रुप ए मधून सातारा रोड स्पार्टन्स न क्वालिफाय केलेला आहे. त्यांचं नेट रन रेट आहे 6.216. हा ग्रुप ए पूल ए मधून जो संघ टॉप 5 मध्ये आलाय सातारा, तुम्ही 6.216 नेट रन रेट न पॉइंट टेबल मध्ये आहात. त्यानंतर पूल बी ग्रुप नंबर 2 फाईन लेग मध्ये हा चेंडू 4 धावा येतील. ग्रुप 2 मधून क्वालिफाय होणारी दुसरी टीम आहे हिंदवी रायझर्स. त्यांचा नेट रन रेट आहे 9.798 9.798 नेट रन रेट सहित हिंदवी रायझर्स पुढे आला. ग्रुप सी मधून पुढे येणारी टीम आहे फार्मा स्ट्रायकर्स. त्यांचा नेट रन रेट आहे 9.533 आणि ग्रुप 4 मधून पुढे येणारी टीम आहे ती फार्मा टायटन्स 6.688. हे नेट रन रेट 4 टीमचं 4 ग्रुप मधून पुढे आल्यानंतर आहेत. तर आता 5व्या ग्रुप मधून कोणता संघ पुढे येतो यानंतर हे मांडणी थोडीशी खालीवर होऊ शकते. ओंकार कुंभार इथे स्पार्टन्सला लढायचं आहे. काय असणार आहे हे पॉइंट टेबलचं चित्र हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईच्या प्लेयर्सचं मोठं आव्हान असणार आहे सगळ्यांपुढे, कारण त्यांनी केलेला गेम परफॉर्मन्स काल चांगला राहिला. 15 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 21 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता. 21 चेंडू 43 धावांची गरज. फुल ऑन लेंथ उडवला हा बॉल. सरळ लाईटच्या टॉवरला दिलेली सलामी. दिनेश सरांचा इशारा येतोय. चेंडू थ्रू केलाय का एकदा चेक करून घ्या. तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय असणार आहे? थ्रो चेंडू केलाय की नाही हे तिसरं पंच बघतायत.
चेक करतायत आणि डिसिजन ऑन स्क्रीन वरती नो बॉल. गोलंदाज बॅन. पेनल्टी ऍड केल्यानंतर धावफलक करेक्ट करून पुढे दाखवला जाईल. 25 धावा धावफलकावरती. महेश बॉलिंग मार्क वरती. व्हाईट बॉलचा हा कॉल आणि फ्री हिट कंटिन्यू राहील. 26 ऑन बोर्ड. ऑन बोर्ड. बॅटचा टॉपेज हा चेंडू. 26 ऑन बोर्ड. एक गडी बाद. 20 चेंडू मध्ये 32 धावा बनवायचे. 20 चेंडू 32 धावा. रिक्वायर्ड रन रेट 9.6. 20-32 ची मॅच आहे पुढे. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक समोर होता. 4 धावा मिळतील. 4 रन येतील. या चौकारानं विजयाचं अंतर पुन्हा एकदा कमी होणार आहे. 19 चेंडू मध्ये 28 धावा अजून बनवायचे. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. राऊंड 2 च्या मॅचेस 6 वाजता सुरू करतोय आपण. राऊंड 2 च्या मॅचेस एक्झॅक्टली 6 ला सुरू होतोय. पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये नाही का मी जे टीम अनाउन्स करतोय आणि रिपोर्टिंग करायचं ग्राउंड जवळ. सातारा रोड स्पार्टन, हिंदवी रायझर्स, फार्मा स्ट्रायकर्स आणि फार्मा टायटन्स सगळ्याच्या कॅप्टननी 20 मिनिटाच्या आतमध्ये मंचाजवळ रिपोर्टिंग करायचे. सातारा रोड स्पार्टन, हिंदवी रायझर्स, फार्मा स्ट्रायकर, फार्मा टायटन्स. सातारा रोड स्पार्टनचे पंचांनी नो बॉल साठी रेफरल घेतलेला आहे हाईटचा. show me your right angle. Keep going. So umpire, over to you. The decision will be. Yes, I'm ready for my decision. Give me one more angle, please. Keep going. Side on angle, please. Okay, keep it. Stop. Yeah. Ground umpires, the result will be shown on the screen. Wait for my decision. अंपायर हे जा ना पटकन खाली. आमना 1 मिनिट थांब. अंपायर मला अजून सांगितलं नाही. त्याला काय करतो? कुठे ते अंपायर जरा मॅच थांबली टाइम पास करतो. इट्स अ नो बॉल. डिसिजन नो बॉलचा दिल्यानंतर पुन्हा एकदा मॅचचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण बघू. 18 चेंडू आणि बनवायच्यात अजून 27 धावा.
18 चेंडू मध्ये 27 धावांची मॅच पुढे. 18-27 चं समीकरण समोर येऊन थांबलंय. या ठिकाणी उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे. झेल घेतला आहे तो राकेश याने. आणि या ठिकाणी मला वाटतं अविनाश खरात आउट झालेले आहेत. यानंतर फलंदाजीसाठी येत आहे तो ऋषभ. पाहूया ऋषभ आपल्या संघासाठी काय करतोय. खणखणीत चौकार. सुंदर असा चौकार मारलेला आहे. संतोषजी यांना विनंती की मंचाजवळील कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये. पुढचा चेंडू सिद्धू व ऋषभला फटकारलाय. एक धाव पूर्ण, एका संतुष्ट. धाव संख्या 36. 22 रनांची आवश्यकता आहे 15 चेंडू मध्ये. का वाटतं आदित्य, काय होईल? आदित्यला काही वाटतच नाहीये. फटकारलाय. ग्राउंड शॉट लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण. धाव संख्या 37. रिक्वायर्ड रन रेट आहे 9चा. करंट रन रेट 14चा. ऋषभ 5 धावांवर. विकास 16 धावांवर खेळतोय 200च्या स्ट्राईक रेटने. पुढचा चेंडू. 3 सिंगल घेतलेत. या ठिकाणी पीसीएमसी योद्धाला विजयासाठी 12 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 12 चेंडू. आणि गोलंदाजी मार्कवर येत आहे तो रोहित. रोहित पवार, नाम तो सुना ही होगा. रोहित दादा बॉलिंगला. विकास जाधव स्ट्राईक वर. त्याची साथ देतो ऋषभ. धाव संख्या 39. चौटष्टक कुमावलाय. फाईन लेगच्या दिशेने एक धाव. स्ट्राईक वर ऋषभ. धाव संख्या 40. पुढचा चेंडू ऋषभ. दहाचा रन रेट हवाय. 17 रन 10 चेंडू. सामना एकदम अटीतटीचा. पीसीएमसी योद्धा
निर्धाव चेंडू. पीसीएमसी योद्धा बॅटिंग करतय आणि क्षेत्ररक्षण सांभाळले पीसीएमसी रायझिंग स्टार. पीसीएमसीच्या दोन स्ट्रॉंग टीम. रोहित पुढचा चेंडू विकासला कारलाय. एक धाव पूर्ण. रोहितने पकडून ठेवला गेम. रोहितनी 4 चेंडू मध्ये 3 धावा दिलेल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट वाढून 12 वर गेलेला आहे. 8 चेंडू धावा हव्यात त्या 16. रोहित पुढचा चेंडू घुमावला हवे ते सीमा पार षटकार. आयोजकांचं नुकसान. एक चेंडू देवाला. एक चेंडू बिबीवाडीला असं म्हणावं लागेल या ठिकाणी. सुंदरसा षटकार. त्यांनी विजयाकडे घेऊन जायचा प्रयत्न केला योद्धाने टीमला. पुढचा चेंडू भुरकावलाय. हो सुंदर क्षेत्ररक्षण. थ्रोचा मस्त काय म्हणू शकतो, नकल केली थ्रोची, पण नकल त्याच्यात अंगाशी आले असं वाटतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49. धावा हव्यात 9. चेंडू शिल्लक 6. मी या ठिकाणी एक महत्वाची अनाउन्समेंट करतोय की क्रिकेट फेस्ट पर्व 4 म्हणजे पुढच्या वर्षी जो काही क्रिकेट फेस्टचे सामने होतील ते फक्त आणि फक्त मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर फाउंडेशनच्या रजिस्टर मेंबरसाठी असतील. त्यामुळे सर्व टीमला विनंती की त्यांनी आपल्या फाउंडेशनची मेंबरशिप घ्या आणि खेळात सहभागी व्हा. सिद्धू पुढचा बॉल डॉट. ऋषभला समजलाय नाही बॉल कुठनं गेला. धावा हव्यात 9. चेंडू शिल्लक 5. आमचे सहकारी आनंदजी सावंत यांना विनंती की त्यांनी मंचाजवळ यायचे. त्यांचे 2 शब्द बोलायचे त्यांनी. वाईड. अतिरिक्त धाव. 8 रन. चेंडू शिल्लक 5. चुरशीचा सामना. दादा आपलं मनातली मन की बात बोलताना. हा जर सामना पाहिला तर एकदम अटीतटीचा सामना चाललेला आहे. 4 बॉलमध्ये 8 रन. धडधड वाढवणारा हा सामना. पाहूया काय होते. पण यामध्ये बॅटिंग टीमनं लक्षात ठेवायचे की आपल्याकडे रूल आहे कंपल्सरी चेसचा. तर तुम्हाला कंपल्सरी चेस करायचाच आहे. 4 बॉलमध्ये 8 रन. आणि हा षटकार. 3 बॉलमध्ये आता 2 रनांची आवश्यकता. ऑन टायगर्सने आपली फिल्डिंग लावायला तयार राहायचे. प्लेयर सगळे उभा करून ठेवा. शेवटचे काय चेंडू शिल्लक आहेत. आउट टायगर्स. पुढचा सामना होणार आहे आउट टायगर्स वर्सेस एमआर वॉरियर्स सातारा. साताराने टॉस जिंकून फलंदाजी निवडलेली आहे. साताराने एमआर वॉरियर्स साताराने 2 आपले बॅट्समन रेडी करायचे. मॅच संपल्यानंतर चर्चा न करण्यापेक्षा आताच काय करायचं सुरू करा. ओ 3 चेंडू क्षमा असावी. 2 चेंडू मध्ये 2 धावा. कंपल्सरी चेस करायचंय. टुर्नामेंटचा नियम आहे आपल्याला कंपल्सरी चेस करायचंय. या ठिकाणी सुपर ओव्हर नसणार आहे. त्यामुळं बॅट्समन काय करतो त्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. ऋषभ ऑन स्ट्राईक. 200च्या स्ट्राईक रेटने खेळतोय तो. अशक्य असं काही नाही. सिद्धू पुढचा बॉल ऋषभला. भुरकावलाय हवे ते. 3 खेळाडू बॉल खाली आणि षटकार. पीसीएमसी योद्धाने सामना जिंकलेला आहे 8 विकेटने. पीसीएमसी योद्धा संघाचं खूप खूप अभिनंदन. औंध वॉरियर आपले प्लेयर पाठवायचे.
दादाची तर धडधड कमी झालेली, त्यांनी सध्या इवा वर्डिंग घेतलेली आहे 5 mg. इवा ब्रॅड 5 mg, हार्टबीट 72च्या खाली. 2 बॅट्समन पाठवा. सातारा ठरवा कोणाला पाठवायचे. आणि आपला 12 नंबरचा खेळाडू इथे पाठवा. बॅट्समन पाठवा आतमध्ये. बॅट्समन जो कोणता प्लेअर आहे त्यांचा इथं पाठवा, ज्याला सगळ्यात बॅटिंगचं आपले सहकारी जे अंपायर बंधू आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी मंचाशी संपर्क. दुसरे दिनेश